Hello student, today I am going to teach relational database. The relational database is based on relational model. Relational database based on relational model. The relational model store data in the form of tables. Relational model डेटा कशाच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो? टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा आहे तो स्टोअर करतो. ठीक आहे. इट इज अ सिम्पलेस्ट स्ट्रक्चर, इट इज अ सिम्पलेस्ट मॉडेल, सिम्पलेस्ट स्ट्रक्चर. टेबलचं स्ट्रक्चर कसं असतं? सिम्पल. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स. सो इट इज सिम्पलेस्ट स्ट्रक्चर. द प्रायमरी मॉडेल फॉर डेटाबेस. रिलेशनल डेटाबेसला काय म्हणतात? प्रायमरी मॉडेल फॉर डेटाबेस. The three major components of relational database: data structure, data integrity, and data manipulation. Data structure means how to data store in database. So the set of relation and set of domains that define the way the data can be represented means data structure. म्हणजे डेटामध्ये डेटा सेटमध्ये रिलेशनशिप काय आहे आणि डेटा डोमेन्स म्हणजे त्याचं डेटा टाईप्स कोणते आहेत त्याचं ते रिप्रेझेंट कोण करतं? डेटा स्ट्रक्चर. त्यानंतर डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी मीन्स वॉट? डेटा आहे तो प्रोटेक्ट करतं. ठीक आहे. म्हणजे कन्स्ट्रेंट यूज करून किंवा त्याचा डेटा आहे तो रिलायबल आहे की नाही चेक करून करतं. डेटा इंटिग्रिटी. कन्स्ट्रेंट प्रोव्हाइड करतं म्हणजे डेटा म्हणजे सपोज युजर आय डी असेल तर नंबर असेल, इंटिजर टाईप असेल तर ते त्यामध्ये इंटिजर टाईपचा डेटा आहे तो एंटर होणार आहे. त्याचा स्ट्रिंग टाईपचा डेटा आहे तो एंटर होणार नाही. ठीक आहे. डेटा इंटिग्रिटी प्रोव्हाइड करतं. अँड डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे डेटाबेसमध्ये आपण जो डेटा इन्सर्ट करतो, डेटाबेसमधून डेटा डिलीट करतो किंवा डेटाबेसमध्ये काही चेंजेस करायचे, अपडेट करतो डेटा, ते म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन. या 3 कंपोनंट्स आहेत रिलेशनल डेटाबेसचे. ठीक आहे. त्यानंतर डेफिनेशन ऑफ रिलेशनल मॉडेल. अ रिलेशनल डेटाबेस इज कलेक्टिवली कॉम्बिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर, स्टोरेज अँड रिट्रायव्हल ऑपरेशन अँड इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. डेटा स्ट्रक्चर मीन्स डेटा हाऊ टू स्टोअर डेटा इन डेटाबेस म्हणजे स्टोर कसा गेला आहे डेटा डेटाबेसमध्ये. त्यानंतर रिट्रायव्हल ऑपरेशन म्हणजेच इन्सर्ट, डिलीट, अपडेट. ठीक आहे. डेटा इन्सर्ट करणे, डिलीट करणे, अपडेट करणे. ते ऑपरेशन रिट्रायव्हल ऑपरेशन म्हणजे ॲक्सेस करण्याचे, डेटा ॲक्सेस करण्याचे ऑपरेशन्स. ठीक आहे. आणि इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट म्हणजे डेटा आहे तो कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर केला गेला आहे म्हणजे इंटिजर आहे, स्ट्रिंग आहे. ठीक आहे. ते डेटाचे कन्स्ट्रेंट प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंगच एंटर होते डेटामध्ये आणि न्यूमरिक डेटा असेल तर ते इंटिजर टाईपमध्येच डेटा स्टोअर केलं जातं. ते कन्स्ट्रेंट प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. इन सच डेटाबेस द डेटा अँड रिलेशन बिटवीन देम आर ऑर्गनाइज इन टू टेबल. तर ते ऑर्गनाइज कसं गेले असतो? डेटा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आणि रिलेशन एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला जातो. ठीक आहे. द टेबल्स इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड. टेबल्स काय? कलेक्शन ऑफ रेकॉर्ड म्हणजे डेटा जो स्टोअर केला, कलेक्शन ऑफ डेटा, इट मीन्स टेबल्स. नेक्स्ट पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल मॉडेल. फर्स्ट आहे एज ऑफ यूज. एज ऑफ यूज म्हणजे इझी टू यूज. ठीक आहे. द सिस्टीम विच मॅनेज इन द फॉर्म ऑफ टेबल्स म्हणजे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला जातो त्यामुळे काय तो यूज करण्यासाठी इझी आहे. त्यानंतर सेकंड आहे फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे इन्फॉर्मेशन फ्रॉम मल्टिपल टेबल्स कॅन बी रिट्राईव्ह इझिली. म्हणजे डेटा आहे तो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे त्यामुळे तो डेटा आहे तो रिट्राईव्ह करणे, त्यामध्ये डेटा रिट्राईव्ह करायचा असेल, ॲक्सेस करायचा असेल तर तो फ्लेक्झिबल, त्यात न्यू चेंजेस करायचे असतील तर तो फ्लेक्झिबल असतो. ठीक आहे. इझिली आपण त्यात चेंजेस करू शकतो डेटा. दिस इज फ्लेक्झिबिलिटी. देन थर्ड आहे सिक्युरिटी. सिक्युरिटीमध्ये
द डिफरंट युजर हॅव डिफरंट लेवल्स ऑफ ॲक्सेस द डेटा, म्हणजे लेवल वाईज डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. फॉर एक्झाम्पल कॉलेजचे डेटाबेस असेल तर स्टुडंट जो डेटा ॲक्सेस करू शकतो तो कोणता पर्टिक्युलर स्टुडंट आहे तो आपला डेटा आहे तो ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. आणि क्लास टीचर काय करू शकतात, पूर्ण क्लासचा डेटा आहे तो ॲक्सेस करू शकतात. पूर्ण त्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत त्या सगळ्या स्टुडंटचा डेटा आहे तो ॲक्सेस करू शकतात. आणि प्रिन्सिपल काय करू शकतात, होल डेटा, कॉलेजचा होल डेटा आहे तो एंटायर डेटा आहे तो ॲक्सेस करू शकतात. म्हणजे लेवल बेस ऑथॉरिटी प्रोव्हाइड केली जाते, सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते डेटा ॲक्सेससाठी. दॅट इज सिक्युरिटी. देन डेटा इंडिपेंडन्स. डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय, तर डेटा इंडिपेंडेंटली सेपरेटली स्टोअर असतो डेटाबेसमध्ये. ठीक आहे. जर एखाद्या टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो डेटा, तर तो डेटामध्ये एखाद्या कॉलममध्ये आपल्याला चेंजेस करायचे असतील तर त्या पर्टिक्युलर कॉलममध्ये आपण चेंजेस करू शकतो. त्यामुळे तो होल डेटाबेस आहे तो चेंज करायला लागत नाही. ठीक आहे. दॅट इज डेटा इंडिपेंडन्स. आणि लास्ट आहे फिफ्थ ॲडव्हान्टेज डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज म्हणजे काय, जे आपण रिट्राईव्हसाठी ऑपरेशन यूज करतो डेटा ॲक्सेस करण्यासाठी, इन्सर्ट, डिलीट, अपडेट कमांड्स आहेत त्या म्हणजे डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. म्हणजे ते इझिली डेटा आपण इन्सर्ट करू शकतो बाय SQL क्वेरी यूज करून. ठीक आहे. इन्सर्ट करू शकतो, डेटा अपडेट करू शकतो आणि डेटा डिलीट करायचं असेल तर डेटा डिलीट करू शकतो. ठीक आहे. दिस इज अ 5 ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल मॉडेल.